नमस्कार, मी पूनम आपल्या महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. विद्यार्थी संघटनांचं आंदोलन पुन्हा एकदा जे आहे मुंबईमध्ये बघायला मिळते. आज दिवसभरापासून चेंबूरमध्ये हे आंदोलन सुरू होतं, परंतु आता हे जे आंदोलन आहे ते दादर मध्ये आहे. दादरच्या आपण कोहिनूर बिल्डिंगच्या समोर बघू शकतो. अर्थातच आपल्या डाव्या बाजूला जे आहे तर डाव्या बाजूला जे आहे ते शिवसेना भवन आहे. शिवसेना भवनामध्ये या हे आंदोलन सुरू झालेलं आहे. इथे पोलिसांकडून काही विद्यार्थ्यांची धरपकड सुद्धा जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण त्यांच्याकडूनच बघू शकतो इथे घोषणाबाजी सुद्धा जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. आपण इथं ज्यांना ताब्यात घेतलेला आहे असं विद्यार्थ्यांशी बोलायचा प्रयत्न करूया की त्याला नेमकं काय बोलायचंय. आपण बघू शकतो की त्याला सध्या ताब्यात घेतलेला आहे. या ठिकाणी पोलिसांनी शांततेत आवाहन केलेलं आहे की आंदोलन शांततेत करा. काही विद्यार्थ्यांना याच्या आधी सुद्धा पोलिसांच्या गाडीमधून पोलीस चौकीला घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण याच्याकडून जाणून घ्या काय झालं. आज पुन्हा आंदोलन करताय. काल सुद्धा पोलिसांनी आता आम्ही सगळ्यांना शिवाजी पार्क घेऊन जात आहे. आता पण आम्हाला डिटेन केला, उद्या पण डिटेन केला होता. आता हे काय चाललंय देशामध्ये? लोकतंत्र आहे की जीवित की नाही आहे? यांची जे लोकतंत्र आहे ना, हे आता लोकतंत्र संपली आहे. या देशामध्ये राजतंत्र आहे. मोदी साहेबांचा तंत्र चालू आहे. हे कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे? आपण बघतोय की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आधी पण काही काल काय झालं होता? काल दिल्लीमध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना, आमचे नेते अखिलेश यादवना कसे उचलून पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी उचलून गेला. आता आमच्यासोबत ते काय करणार? हमारे साथ क्या होगा? अभी कुछ देर पहले बहुत से जो प्रोटेस्टर्स हैं उनको अभी फिलहाल पुलिस स्टेशन भी लेके जाया गया है. दो गाड़ी पुलिस स्टेशन, 2 बस भर के पुलिस स्टेशन गई है, जिसमें से 10 लोग हमारे और भी अंदर हो गए. अभी फिर से फोन आ रहे हैं. वर्ली पुलिस स्टेशन में है एक दादर टीटी पे 2 गाड़ी रुकी है और वर्ली पुलिस स्टेशन में 20 से 22 बच्चों को लेके गए हैं. ये यहाँ के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुत ग्राउंड पे उतर के काम करते हैं. मैं उनको कहना चाहूंगा, आप ग्राउंड की रियलिटी देखते हो. काल तर अमित ठाकरेंनी जे आहे आज पण आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना हमारी बड़ी हेल्प कर रहे हैं, स्टूडेंट्स के साथ खड़े हैं. और यहाँ से लेकर आप आगे तक देख रहे हो, ये जन आक्रोश जो है ना, ये देश की सत्ता हिलाएगी. सिंहासन खाली करो क्योंकि जनता आ रही है. मोदी साहब को मैं यहाँ से आह्वान करूंगा कि सिंहासन खाली करो, जनता आ रही है. एक थोड्या वेळापूर्वी जे राहुल गांधींची सुद्धा पत्रकार परिषद दिल्लीमध्ये झालेली आहे. त्यांनी 3 डिमांड ज्या आहेत तुम्हा विद्यार्थ्यांच्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली डिमांड टपाट ऑफिस धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन हवंय. सेकंड डिमांड त्यांनी ही सुद्धा केलेली आहे की दिल्लीमध्ये ज्या स्टुडंट्सला असॉल्ट केलं गेलेलं आहे त्याची जे आहे एकंदरीत सगळी चौकशी वगैरे व्हावी आणि ती एक मागणी केली आहे. तिसरी म्हणजे नरेंद्र मोदींनी आता स्वतः माफी मागितली पाहिजे. तर नरेंद्र मोदींची माफी ही विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी महत्वाची आहे. विद्यार्थीच्या शांतासाठी पहिल्यांदा तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा घ्या. धर्मेंद्र प्रधान मस्ट रिजाइन. इसीलिए तब तक ये कुछ शांत नहीं होगा. हमारी जो 3 डिमांड है हमारे विरोधी पक्ष नेता राहुल जी ने रखी है. राहुल जी से हम ये भी कहना चाहेंगे कि सिर्फ नरेंद्र मोदी का माफी से नहीं चलेगा. आप सदन को मत चलने दो. ये 2 दिवसांपासून सदन सुद्धा चालत नाहीये. 2 दिवसापासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकरता, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकरता विरोधकांनी सदन सुद्धा बंद केलं. चांगला काम केलं आहे. सदन कोणासाठी आहे? आमच्यासाठी आहे. जब हमारे सवाल नहीं पूछे जाएंगे तो सदन में पॉलिसी किसके लिए बनाओगे? अडानी के लिए बनाओगे क्या कि अंबानी के लिए बनाओगे?
आप किसके लिए पॉलिसी बनाने के लिए सदन में जाते हो? ये बच्चे लोग पे जुलूम कर रहे हैं, जो भी बच्चे प्रोटेस्ट करने आ रहे हैं, आज बच्चों में कितना गुस्सा है आपको पता चलेगा। इन पे FIR हो रहा है, सब हो रहा है, तो भी बच्चे बार बार आ रहे हैं। मेरे पास प्रूफ है, बच्चे लोग के पास जो FIR है, बच्चे लोगों के पास, बच्चे लोगों को FIR दिया जा रहा है, फोन करके धमकी दे रहे हैं, यू आर सपोर्टिंग टू अपोजिशन पार्टी। ये कोई बच्चा कोई पॉलिटिकल पार्टी का नहीं है। प्रोटेस्टर्स ऐसे भी जिन्हें होम अरेस्ट भी किया गया है। बहुत जनों को क्या बोला जा रहा है, आप बाहर जाओगे हम आपके पेरेंट्स को पकड़ लेंगे, ऐसी धमकी दी जा रही है। ये गवर्नमेंट खाली चोरी कर सकता है और कुछ नहीं। पुलिस ने कैसी बर्बरता से यहाँ पे लोगों को मारा, उनका वो मुझे आपसे यही बोलना है कि आप इतना प्रोटेस्ट जो कर रहे हैं बहुत शांत मन से कर रहे हैं, लेकिन यहाँ पर जो कुछ भी मुंबई पुलिस के द्वारा किया जा रहा है, आप एक ह्यूमन बीइंग होके तो बट प्रोटेस्टर होके आप क्या कहना चाहेंगे? क्या मुझे लगता है कि मुंबई पुलिस बहुत अच्छी है और बहुत ही उनमें इंसानियत है, ह्यूमैनिटी है, और हम लोग भी उनके साथ अकोमोडेट कर रहे हैं। आप देख रहे हो बच्चे ट्रैफिक को निकलने दे रहे हैं और साइड से निकल रहे हैं। बच्चे ट्रैफिक नहीं करना चाहते, बच्चे किसी को तंग नहीं करना चाहते, वो चाहते हैं हमारा एजुकेशन सिस्टम रिफॉर्म हो, बस इतना चाहते हैं। हम नहीं चाहते, आप भी पढ़ लिख के आगे आए हो ना, सोचो हम सबके लिए लड़ाई है, हमारे फ्यूचर के लिए लड़ाई है। बट अभी तो यहाँ पे पूरी राजनीति चल रही है। जब जो 2 दिन से जो देखा जा रहा है, जैसे दिल्ली में हुआ था, दिल्ली के बाद तो पूरा जो रूलिंग पार्टी है वही कह रही है कि राजनीति चल रही है, विपक्ष का बच्चों के लिए जो है ये राजनीति नहीं करते, बच्चे सिर्फ अपना हक मांग रहे हैं। That's it. सच ये बात लेकिन सच है क्या? जो बच्चे अलग अलग जगह से आए हुए बच्चे सिर्फ चाह रहे हैं कि हमें हमारे एग्जाम्स को लीक मत करो, हम बहुत मेहनत से पढ़ते हैं, बस इतना सही, इतनी ही विनती है, बच्चों की सुन लो। राजनीति की बात जहाँ गवर्नमेंट बोल रहा है कि अपोजिशन राजनीति कर रहा है, तो सबसे पहली बात एक अपोजिशन ही है जो बच्चों के लिए खड़ा हुआ है, और बच्चे कोई पार्टी के सपोर्ट में नहीं कर रहे, बच्चे अपना हक मांग रहे, और वो हक के लिए अपोजिशन खड़ी हुई है। इसके लिए हमको इससे ज्यादा प्राउड नेशन कुछ नहीं है। अपोजिशन पार्टी का जो नेता है, अब लीडर ऑफ अपोजिशन, कल उसको भी डिटेन किया गया, राहुल गांधी जी को भी डिटेन किया गया। मतलब समझ रहे हो, किसी को बख्श नहीं कर रही है, ये लोकतंत्र नहीं चल रहा है। अर्थात शिवाजी पार्क तक कंटिन्यू करो, हम मीडिया से बात भी करेंगे, हम कोई भी गोदी मीडिया से बात नहीं करना चाहते, तो आप हमारे साथ वहाँ पे कंटिन्यू करो, हम आपको वही मिळेल। अर्थातच आपण बघतोय की इथे आंदोलक जे आहेत ते म्हणतात आम्हाला तुमच्याशी प्रत्येकाशी संवाद साधायचा, पण आमच्या मागण्या ज्या आहेत त्या केंद्रापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। आज जसं की आपण बघितलं, थोड्या वेळापूर्वीच लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ज्या आहेत 3 मागण्या ज्या आहेत त्या मागितलेल्या आहेत की एक तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, आणि दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवरती जो लाठी हल्ला झाला त्याला जबाबदार कोण आहे त्यांना समोर आणावं, या सगळ्या गोष्टींच्या 3 डिमांड्स ज्या आहेत त्यांनी केलेल्या आहेत। आणि आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो शिवसेना भवन आहे, शिवसेना भवनच्या इथे हा मोर्चा पोहोचलेला आहे। शिवसेना भवनच्या इथे हा मोर्चा जो आहे तो थेट शिवाजी पार्कला जाणार आहे। आपण गेल्या 3 दिवसापासून हे सुद्धा बघतोय की मोर्चा जो आहे तो शिवाजी पार्कच्या इथून निघून दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जातो, परंतु आज उलट झालेला आहे। आज जो हा मोर्चा आहे तो दादर रेल्वे स्थानकाच्या इथून निघून थेट आता शिवाजी पार्कच्या इथे जाणार आहे। खरं तर काल जेव्हा हा मोर्चा निघालेला होता त्यावेळेस या वेळेला हा मोर्चा थांबवण्यात आलेला होता, आणि त्याच वेळेस आहे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी मनाशी ठाम निश्चय केलेला होता की आज जरी तुम्ही आम्हाला इथून काढलं असलं तरी उद्या आम्ही ह्या ठिकाणी येणार आहोत, आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, मोर्चा आमचा घेऊन येणार आहे। आणि त्याच पद्धतीने आज पुन्हा एकदा या ठिकाणी जे आहे ते विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येतला मोर्चा आलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला, कारण की दादर शिवसेना भवन हा असा परिसर आहे ज्या ठिकाणी नेहमीच गर्दी असते। संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळच्या वेळी सुद्धा मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, आणि आताच्या क्षणाला विद्यार्थी हजारोंच्या संख्येने मी म्हणू शकते की या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विद्यार्थ्यांचा हा मोर्चा आता थेट शिवाजी पार्कच्या दिशेने निघालेला आहे। आता हा मोर्चा पूर्ण वेगळं स्वरूप घेताना जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे इथे विद्यार्थी आंदोलकांमधले काही नेतृत्व करणारे विद्यार्थी सुद्धा आपण बघतोय, जे जरी इथं गर्दी असली तरी रस्ता मोकळा करण्याचं काम करतायत। वाहतूक कोंडी झाली नाही पाहिजे, वाहतूक सुरळीत झाली पाहिजे, याचे सुद्धा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून जे करण्यात येतात। पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात झालेला आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काही वेळापूर्वी किमान 20 ते 25 विद्यार्थ्यांना जे आहे ते शिवाजी पार्क
पोलीस चौकीला नेण्यात आलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना आता सुद्धा जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेले येतात, परंतु एकंदरीत विद्यार्थ्यांची मागणी बघता आणि त्यांनी आवाहन केल्यानंतर पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना सोडून दिले. पण सध्या मोठ्या संख्येने जे आहे ते विद्यार्थी सध्या शिवाजी पार्कच्या दिशेने निघालेले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला झेंडा नाही किंवा काही नाही, परंतु सध्या ह्या क्षणाला फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचा मोर्चा जो आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला पुढे जाताना बघायला मिळतोय. शांततेत अगदी इन्कलाब जिंदाबादचे नारे देत हा मोर्चा शिवाजी पार्कच्या दिशेने पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय.